नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आहोत आपण लक्ष्मण धोपटे यांच्या शेतामध्ये। गाव आहे पवंडोळ, तालुका मानवत, जिल्हा परभणी यांचा हा टरबूजाचा प्लॉट आहे। आणि जी शेती शाळेची ट्रीटमेंट आहे 80-20 फार्मिंगची, ही ट्रीटमेंटची जी डोस आहे ही दुसरा डोस आहे। पहिली स्प्रे आणि ड्रेंचिंग आपण केलेली आहे, तर 1 नंबर व्हिडिओ म्हणून आपण टाकलेला आहे। आता 2 नंबर व्हिडिओ म्हणून हे शेअर करायला लागलो किंवा टाकायला लागलो चॅनलवर। तर याचे जे ग्रोथ आहे, यालांची ग्रोथ, तर याला आज तुम्ही पाहू शकता। ज्यावेळेस आपण पहिली ड्रेंचिंग आणि फवारणी करू लागलो, जवळपास 3 फुटाची ड्रेंचिंग आहे। 3 फुटाची ड्रेंचिंग, 3 फुटाचा वेल आहे, हे पहा 3 फुटाचा येल आहे। ज्यावेळेस आपण पहिली ड्रेंचिंग आणि फवारणी केली, त्यावेळेस फक्त 5 ते 6 पानावर हा येल होता, है ना। 5 ते 6 पानावर येल होता। आज जवळपास 3 ते 3.5 फूट येल झालेला आहे। तर याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, काही येल 5 फूट पण झालेले आहेत आणि आता याला सेटिंग चालू आहे। फुलांची संख्या आणि कळ्यांची संख्या याला 1 नंबर आहे। तर जी सेटिंगसाठी मटेरियल लागणार आहे ते आपण आता ह्या ड्रेंचिंग वाटत देणार आहोत। तर ड्रेंचिंगमध्ये मुख्य घटक आहे ह्युमसमध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरद पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन आहे। आणि जे बायो आहे ना, बायो पॉवर, तर त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये आहे ॲझोटेबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनस, ड्रायकोडर्मा, PSB, KMB चे घटक आहेत। आणि काही अँटीबायोटिक आहे, जे तुम्हाला कुठं व्हायरस दिसतो, तर हा व्हायरस क्लिअर होण्यासाठी पण त्यामध्ये काही घटक आहेत। तर आता पहा, ही आपली दुसरा स्प्रे आणि दुसरी ड्रेंचिंग आहे। तर याला 19-19 वॉटर सोल्युबल खत आपण प्रति एकर 5 किलो दिलेला आहे। मॅग्नेशियम दिला आहे याला प्रति एकर 1 किलो, कॅल्शियम नायट्रेट दिला आहे याला प्रति एकर 1 किलो, आणि ह्युमस दिला आहे गेल्या वेळेस ड्रेंचिंगमध्ये याला प्रति एकर 5 लिटर, आणि बायो पॉवर दिला आहे याला ड्रेंचिंगमध्ये प्रति एकर 5 लिटर। तर अशाप्रमाणे याचं स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे। तर 1 नंबर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ छान आहे यालाची, जवळपास आपला 3 ते 4 फूट येल झालेला आहे। आणि याचं जे पानाची साईज आहे, ग्रोथ पहा, तळहाता एवढं पान झालेलं आहे, 1 नंबर। शेंड्याची संख्या चांगली आहे, सेटिंग 1 नंबर आहे, फ्रुटिंग आणि सेटिंग चालू आहे याला, हे पहा, ही कळी आहे, बऱ्याचशा कळ्या निघत आहेत। आणि आता काही दिवसातच तुम्हाला ह्या कळ्याचे फुलं आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये झालेलं पाहायला मिळेल। तर आता ही आपली स्प्रे आणि ड्रेंचिंग दुसरी आहे। तर याच्यानंतर आपला ज्यावेळेस तिसरी ड्रेंचिंग येईल, तर तिसरी ड्रेंचिंग आफ्टर 2 हप्ते, म्हणजेच 7 दोन्ही 14 दिवस। तर 7 दिवसाला स्प्रे, 14 दिवसाला ड्रेंचिंग, आणि वॉटर सोल्युबल खताचा डोस आपला प्रति 7 दिवसाला जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही 2 किलो घेऊ शकता, किंवा 14 दिवसाला द्यायचा असेल तर एकरी 5 किलो घेऊ शकता। आणि त्याच्या निम्म म्हणजे 20% मॅग्नेशियम सल्फर आणि 20% कॅल्शियम नायट्रेट, असं आपण इथं खताचं शेड्यूल घेऊ शकतो। तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हायरल इन्फेक्शन 1, दुसरी गोष्ट सॉईल इन्फेक्शन 2, तिसरी गोष्ट क्लायमेट चेंजचे परिणाम 3, आणि चौथी गोष्ट वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचे दुष्परिणाम। तर असं या टरबूजाचं मेन जे आहे ग्रोईंग आहे। तर यामध्ये थोडंसं शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं की ज्यावेळेस आपल्याला पाणी झाडाला कमी होईल त्यावेळेस पण प्रॉब्लेम आहे, झाडाला पाणी जास्त झालं तरी पण प्रॉब्लेम आहे। त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट असं ठेवावं, ज्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायचं आहे त्यावेळेस असं खड्ड्यातली माती घ्यावी, त्याचा गोळा बनवावा असा, आणि गोळा असा
दुरून खाली टाकावा. जर समजा तो फुटला, तो जर फुटला गोळा, तर समजावं आपल्याला 1 तास पाणी देण्याची गरज आहे. आणि जर समजा तो गोळा जर नाही फुटला, जशाला तसा राहिला, तर समजायचं की पाणी पर्याप्त आहे, पाणी देण्याची गरज नाही. आणि जर समजा तो गोळा बनतच नसला, तर मात्र 1 तासऐवजी 2 तास आपण ड्रीप चालू द्यावं. तर असं पाण्याचं व्यवस्थापन करून घ्यावं. खताचं व्यवस्थापन तुम्ही ऐकलं, स्प्रेचं व्यवस्थापन पण तुम्ही ऐकलं, आणि ड्रेंचिंगचं व्यवस्थापन तुम्ही ऐकलं. तर स्प्रेइंगमध्ये जे घ्यायचे घटक आहेत, यामध्ये व्हेजिटेरियन ग्रोथचे काही आपण बायोमेट्रिक कंटेंट घेऊ शकतो, किंवा नॅचरल ह्युमसमधले काही कंटेंट्स घेऊ शकतो, निमार्क वगैरे घेऊ शकतो, किंवा रासायनिकमध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर इमिडाक्लोप्राइड घेऊ शकतो. जर गोंगावा दिसत असेल आपल्या येलावर तुम्हाला, म्हणजे असा येल हलवल्यानंतर जर समजा कुठे किडे दिसत असतील, उडणारे तुडतुडे दिसत असतील, तर त्यासाठी ॲसेटामिप्राइड घ्यावं. आणि व्हायरल इन्फेक्शन जर असेल, समजा आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे पहा, पान याचा चुरडामोडा पाण्याचा झालेला असेल तर व्हायरल इन्फेक्शन असतं, त्याला व्हायरस म्हणतो. ज्या रोगाला आपण ओळखू शकत नाही अशा रोगाला आपण व्हायरस म्हणतो. तर त्यासाठी आपण बायोमेट्रिक कंटेंट घ्यायचं, बायोचं कंटेंट. तर बायोचं कंटेंट घेतल्यानंतर त्याचं निवारण चांगल्या पद्धतीनं होतं. तर 369 आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे शेतीशाळेचं. तर त्या 369मध्ये बायोमेट्रिक कंटेंट आहे. तर बायोमेट्रिक कंटेंटमध्ये 1 नंबर कंटेंट असल्यामुळं ह्या अँटीव्हायरसचं काम 1 नंबर करतं, आणि कुठल्याही प्रकारचा व्हायरस त्यानं कायमस्वरूपीचा नष्ट होतो. सॉईल इन्फेक्शनला पण ते कार्य करतं, आणि व्हायरल इन्फेक्शनला कार्य करतं, क्लायमेट चेंजसाठी पण कार्य करतं. तर बायोहन्सर प्लस निमार्क हे एक घेतो आम्ही फवारणीमध्ये, आणि दुसरी गोष्ट 369 एनर्जी हे एक घेतो स्प्रेमध्ये. तर असं आमचं स्प्रेचं शेड्यूल आहे, स्प्रे ड्रेंचिंगचं. तर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट, लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. ओके, जबरदस्त. झाडाच्या आळामधील तण काढणी चालू आहे.